students, today we will learn golden grammar set number 5. Chapter name is alphabetical order. Alphabetical order is also called as ABCD order. That means arrange in ABCD order. It is an order in which words are arranged according to the letter of the alphabet. अल्फाबेट म्हणजे ABCD नुसार क्रम लावणे असं या पाठाचं नाव आहे. याचा पहिला नियम, रूल फर्स्ट, अरेंज द वर्ड इफ दे आर डिफरंट देन अरेंज देम बाय ABCD order. Here is example: A for apple, B for bat, C for cat, D for dog. They will give this number in flexible manner and you want to arrange it. ते तुम्हाला कशीही वाकडे तिकडे क्रमांक देतील, मागे पुढे लिहितील आणि तुम्हाला सांगतील की अल्फाबेटिकल ऑर्डरने लिहा. मग काय करायचं? ए ने सुरू होणारं अक्षर लिहायचं, मग बी ने सुरू होणारं अक्षर, मग सी ने आणि मग डी. Rule second is apply when there are same number, same letter is started with the letters. जर सारख्याच लेटरने जर अक्षर सुरू होत असतील, जसं की या ठिकाणी बघा यस ने अक्षर सुरू होतं, इथेही यस ने सुरू होतं, इथेही यस ने सुरू होते, मग काय करायचं? मग त्याच्या पुढचं अक्षर घ्यायचं, मग पुढचं लेटर घ्यायचं, हे 2 नंबरचं लेटर, आणि त्या लेटरचा क्रम पुन्हा ABCD नुसार लावायचा. समजलं का सर्वांना? तर हा नियम होता अल्फाबेटिकल ऑर्डर, ABCD ऑर्डर. आता हेच आपण पुस्तकामध्ये बघूया. पुस्तकामध्ये दिले पहा, इथे वाकडं तिकडे क्रमाने लिहिलेलं आहे, मागे पुढे कसंही लिहिलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलंय की ABCD ऑर्डरने लिहा, म्हणजे पॅटर्नने लिहा. मग या ठिकाणी उत्तर लिहिलंय पहा. एफ ने सुरू होणारं पहिल्यांदा लिहिलं, याच्यामध्ये सगळे अक्षर पाहिले आणि त्यानंतर एफ ने सुरू होणारं लिहिलं, मग एच ने, मग जी ने, एन ने, पी ने, एस ने, म्हणजे ABCDEF, एफ आलं, ABCDEF, एच आलं, मग IJ आलं, जानेवारी, जान, KLMN, एन आलं म्हणून नीता, OP, पीचं कोणतं अक्षर आहे? प्रिया, QRS, एसचं कोणतं अक्षर आहे? सलमा. मग ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे ABCDच्या क्रमानुसार अक्षर लिहायची. नाव सेकंड रूल अप्लाय हिअर. यसने सुरू होणारे सगळ्या मुलांची नावं या ठिकाणी लिहिलेली आहे आणि यू वॉन्ट टू अरेंज देम, देन यू कॅन अरेंज AHOT and U. So you will well understood what to do. Now see the exercise. Here are the letters. Here are some words are given and you want to arrange them in alphabetical order. Now you will well understood what to do. Firstly, see A letter. Any word is starting with A? No, there is no any word starting with A. Then B, yes, there is a B. This one, beer. Then I write here B. Then any word start with C? Yes, there are 2 words which are started with C. Here is cheetah and cobra. So for which will we write first? Then choose the second letter and guess which will first. सेकेंड लेटर इज चीता में H और कोबरा में O है, तो O पहले आएगा या फिर H? तो पहले आएगा H, ABCDEFG H, और O लास्ट में आएगा. तो हम यहाँ पर लिखेंगे चीता एंड देन लिखेंगे कोबरा. नाउ नेक्स्ट ABC. D का कुछ है क्या? यस, D का है डियर.
तो डी का डियर वहां लिखेंगे। नेक्स्ट ए बी सी डी, ई का कुछ है क्या? यस, ई का है, क्या है? इलेफेंट, तो यहाँ पर हम लिखेंगे इलेफेंट। देन ई, एफ का कुछ है क्या? एफ, यस यहाँ पर है फॉक्स, तो फॉक्स लिखेंगे। ए बी सी डी ई एफ। जी का कुछ है क्या? यस, जी का है, क्या है? जिराफ एंड गोरिल्ला। Then tell me which will first. Count the second letter and tell me which is the first. A B C D E F G H I, तो गोरिल्ला में I है, तो पहले हम लिखेंगे गोरिल्ला। और बाद जिराफ, जिराफ और गोरिल्ला, हाँ पहले I आएगा, A B C D E F G H I आएगा, फिर आएगा O, हाँ बराबर, तो पहले हम लिखेंगे जिराफ और बाद में लिखेंगे गोरिल्ला। समझ में आ गया? अब ए बी सी डी एफ जी, एच का कुछ है क्या? एच का देखो जरा, यस एच का है हिप्पोपोटामस एंड हाइना, तो पहले आएगा आई, तो हम लिखेंगे हिप्पोपोटामस फर्स्ट एंड देन हाइना, वाया लास्ट में आता है तो पहले लिखेंगे हिप्पोपोटामस, तो आई विल राइट हियर हिप्पोपोटामस एंड हाइना। तो इसी तरह आपको सारे लेटर ए बी सी डी से लेकर जेड तक क्रम से लिखने हैं, तो आपको ये समझ में आ गया हो। चलो अब हम चलते हैं अगले सेट की ओर, अगले नोट्स की ओर। अगला चैप्टर है सिंगुलर और प्लुरल। सिंगुलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन। हे आपण हिंदी आणि मराठी या दोन्ही पुस्तकांमध्ये अभ्यासलं आहे, आता फक्त ते इंग्लिश मध्ये बघायचंय। सो व्हॉट इज सिंगुलर? सिंगुलर कशाला म्हणायचं? व्हॉट इज सिंगुलर? सिंगुलर म्हणजे कोणतंही एकटं पर्सन, प्लेस, ॲनिमल और थिंग, कोणतीही व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा एखादी गोष्ट एकटी असेल तर त्याला आपण म्हणायचं सिंगुलर। सिंगुलर म्हणजे एकटी, वन, ओनली वन। आणि आता बघूया प्लुरल कशाला म्हणायचं? प्लुरल म्हणजे अनेक वचन। अनेक वचन कशाला म्हणायचं? मोर दॅन वन, मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त, मोर दॅन वन इज कॉल्ड ॲज प्लुरल। अनेक वचन कशाला म्हणायचं? जे एकापेक्षा जास्त असतं। पर्सन, प्लेस, ॲनिमल और थिंग, एखादा प्राणी, वस्तू, ठिकाण किंवा गोष्ट, त्याला आपण म्हणायचं प्लुरल। मग आता प्लुरल करताना, एक वचनचं अनेक वचन करताना काय फरक करायचा बरं? काय डिफरन्स ठेवायचा? ॲड यस और यस, ॲड यस और यस टू द सिंगुलर टू प्लुरल। म्हणजे सिंगुलरचं अनेक वचन करायचं असेल तर त्याला प्लुरलला आपण यस जोडायचं, अनेक वचनाला आपण यस किंवा इयस जोडायचं आणि झालं तयार। एवढं सोपं। मग पहिला नियम, ॲड यस, शब्दाला फक्त सिंगुलर शब्द म्हणजे एक वचन शब्द असेल त्याला प्लुरल करायचं असेल तर फक्त यस जोडायचं, एवढा सोपा नियम आहे। परंतु हा नियम सर्व ठिकाणी लागत नाही। मग दुसरा नियम लागू होतो। कोणता दुसरा नियम आहे? दुसरा नियम हा आहे ॲड इयस। यस नाही लावायचा तर मग इयस लावा, पण मग कधी लावायचा यस? तर त्याचा नियम आहे, द रूल इज व्हेन सिंगुलर नाउन इज एंड विथ, जर एकवचन नाव, एकवचनाचं नाव जर यस, डबल यस, यस एच, सी एच किंवा एक्स याने शेवट होत असेल, एकवचन नावाचा शेवट जर यस यस, यस एच, सी एच आणि एक्स यांनी होत असेल तर त्या ठिकाणी लावायचा इयस। तर अनेकवचन करणाऱ्या शब्दाला आपण इयस लावायचा। आणि जर शेवट ओ ने होत असेल तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी इयस लावायचं। मग आता पुस्तकात बघूया कसं लावलंय ते। घ्या पुस्तकाचं चित्र बघूयात आपण। पहा, उदाहरणं दिले। आता या ठिकाणी दिलंय प्लुरल आणि सिंगुलर। सिंगुलर म्हणजे एकटी वस्तू, या ठिकाणी बघा फ्रेंड एकटा आहे, हाऊस सिंगल वन,
जिराफ सिंगल वन, स्टोन सिंगल वन. आणि त्याला अनेक वचन लावणार आपण. या ठिकाणी बघा, फ्रेंड्स यस लावला, हाऊस यस लावला, जिराफ यस लावला, स्टोन यस लावला. दिसलं सर्वांना? पण हा नियम सर्वत्र लागू होत नाही, काही ठिकाणी आपल्याला बदलावा लागतो. मग त्याचं उदाहरण पुढे बघूया. हे पहा, या ठिकाणी यस ऍड यसचा नियम. मग आता या ठिकाणी बघा, हिअर इज बी बीज, विंडो विंडोज, यस जोडला फक्त, बी ला बीज, विंडोला विंडोज. एवढं सोपं. आणि आता पुढचा नियम जो आपण इथं पाहिला होता, या ठिकाणी बघितला होता आपण तो नियम, तो म्हणजे इयस लावायचा नियम. इयस कधी लावायचं? यस यस, यस एच, सी एच आणि एक्स आणि ओ असेल तर इयस लावायचा हा नियम आहे. मग आता तो आपण इथं बघूया काय केलंय त्यांनी. पहा, या ठिकाणी उदाहरणं दिले. फॉक्स, फॉक्सच्या शेवटी एक्स आहे, मग आपण इथं जोडला इयस, फॉक्सेस, अनेक वचन, फॉक्सेस. पुढचं बीच, बीच म्हणजे समुद्र किनारा, बीचेस, इयस जोडला कारण शेवटी होता सीएच, म्हणून आपण जोडला इयस. या ठिकाणी नियम पुन्हा लिहिलाय पहा. एस एस, एस एच, सी एच आणि एक्स असेल किंवा ओ असेल तर आपल्याला इयस जोडायचा आहे. वी वॉन्ट टू ऍड इयस टू द सिंगुलर नाउन फॉर मेकिंग प्लुरल. आता पुढे बघूया, ओचं एक्झाम्पल बघू आपण. ओचं एक्झाम्पल काय आहे? तर ओचं एक्झाम्पल आहे टोमॅटोज. Tomatoes is example. Here is O is ending is O, so we write here tomatoes. We add ears. Now second example, potato, batate, potato end with O, so we add here potatoes, ears. So students, now I think you all well understood what to do, so you can solve this exercise very simply. First is plate, plates only add ears. Buffalo end with O, so add ears. Glass, glasses end with double ears, so add ears. Then spider, spiders only add ears. Rose only add ears, roses. Then box end with X, so add ears. Simple. Then third, 7 is bush. Yes, yes, end with sh, so add ears. Next, peach, peach end with ch, so add ears. Then bushes end with sh, so add ears. Next is mango end with o, so add ears, mangoes. Latch end with ch, so add latches, ears. Then street, add only a yes, streets. So students, now you will well understood how to make singular to plural. Now students, for making singular and plural, there is another rule, that is replacement rule. So we will see the replacement rule. सगळेच नियम यस किंवा यस जोडलं म्हणजे झालं असं नसतं. काही वेळेस रिप्लेसमेंट रूल सुद्धा वापरावा लागतो. रिप्लेसमेंट रूल म्हणजे काय? तर रिप्लेसमेंट रूल म्हणजे जर एखाद्या सिंग्युलर नाउनचं एंडिंग यप किंवा इयसने यप किंवा यफीने झालं तर शेवटी व्हीईएस जोडायचं. If singular noun is end with yep or ye, then add vs at the end of singular noun, then we will get the plural noun. समजलं? जर यप आणि यप ने शेवट होत असेल तर vs लावायचं. नेक्स्ट रूल, if singular noun is end with y, then add IES, then add IES, not LIES, only IES. Here is a mistake, L is not here given here. Only add
IES. जर Y ने सुरुवात होत असेल, शेवट होत असेल तर त्या ठिकाणी IES जोडायचं. Then next rule is small changes. Small changes in vowel. जर एखाद्या सिंग्युलर मध्ये AEIOU हे लेटर असतील तर त्या ठिकाणी थोडासा बदल होतो. त्याच्या ठिकाणी दुसरं ओवेल वापरलं जातं. थोडक्यात मॅन असेल तर मेन केलं जातं अनेक वचन. मॅन, मेन, MAN, मॅन. ए आलं त्या ठिकाणी, एला रिप्लेस केलं ईने, एला रिप्लेस केलं ईने. मॅनचं झालं मेन, MEN, मेन. तसंच वुमेनचं वुमेन, फूटचं फीट, FOOT, डबल ओ असेल तर त्याचं सुद्धा ओवेल आहे तो, ओचं रिप्लेसमेंट ईने झालं. म्हणजे ओवेलमध्ये चेंज करून काही ठिकाणी बदल होतात. आणि पुढचा नियम म्हणजे रिप्लेसमेंटचा नियम म्हणजे सेम, नो चेंज. नो चेंजचा नियम म्हणजे काहीही बदल होत नाही. काही शब्दांचं एकवचन आणि अनेक वचन करताना काहीही बदल होत नाही. हिंदीमध्ये आपण बघितलं होतं फूलचं अनेक वचन फुलच होतं हिंदीमध्ये. तसं इंग्लिशमध्ये सुद्धा काही शब्द असतात त्यांचं अनेक वचन तेच राहतं. मग आता एक्झाम्पल बघूयात. हे सगळे नियम कुठे लागू होतात आपण ते बघूया. आता सर्वात पहिल्यांदा नियम बघूया यफ आणि यफीचं, त्याला आपण VS लावणार आहोत. त्याचा नियम पहिल्यांदा बघूयात. लेट्स सी. हिअर इज अ रूल. बघा सर्वांनी, लीफ, लीफ म्हणजे झाडाचं पान. एंड विथ एफ, सो वी राईट फॉर प्लुरल नाउन leaves, LEAVES, leaves. Then another example is wipe, end with FE, so add VES. Wipe, wipes, wipe, wipes. Then second rule, दूसरा नियम काय होता? Rule second was Y, end with Y, then attach IES. So see the rule. Here is बेबी म्हणजे लहान मूल, वाय होतं मग त्याचं काय झालं? बेबीज, लहान मुले. बेबीज, लहान मुले. बेबी एक मूल, बेबीज अनेक लहान मुले. नाउ नेक्स्ट रूल was rule number 3. Small changes in vowel like AEIOU. AEIOU हे जर असेल तर त्याच्यामध्ये ओवेल मध्ये थोडासा बदल होतो. मग थोडासा बदलाचे एक्झाम्पल बघूयात. देर इज अनदर एक्झाम्पल. सी हिअर. मॅन, मेन. मॅनचा अनेक वचन झालं मेन. देन अनदर एक्झाम्पल वुमेन, वुमेन. देन नेक्स्ट फूट, feet. The next tooth, teeth. The next goose, geese. The next mouse, mice. So these are small changes. And last rule is same. Same means as it is. So that rule will be, we will see here. Sheep as it is sheep. sheepचं sheepच होतं, बदलत नाही. डिअर, डिअर, हरिण, हरणाचं हरिणच, त्याच्यामध्ये बदल नाही. शीप म्हणजे मेंढी आणि डिअर म्हणजे हरिण, त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. नाउ एक्सरसाइज फॉर दिस चॅप्टर. लेट अस सी द एक्झाम्पल. Here is lorry. Lorry end with Y, so add lorries. Another example. Shelf end with F, so add VS, shelves. Next, knife end with FE, so add VS, knives. Now next is man.
मॅन चेंज इंटू मेन. अनेक वचन, एक वचन, अनेक वचन. गूज म्हणजे हंस, पक्षी किंवा बदक. गूज, गीज. नेक्स्ट शिपचं शिपच राहतं, नो चेंज. सिटी, वायनी एंड होतोय म्हणून IES, सिटीज. लूप, लीव्स. पोनी, पोनीज. फॅमिली एंड विथ Y, फॅमिलीज, IES. स्टोरी एंड विथ Y, IES, स्टोरीज. लाइफ, lives end with FE, so VS. Thief end with F, so VS, thieves. Then another mango end with O, so mangoes, ES. All rules are applied here. Mouse, ovals, so mice. Next, deer, already deer have no changes, so as it is, same rule. Another one, ilps end with F, so VS, ills. Another, tooth, vowel rule, O's changes, teeth, double E. Wolf end with F, so VS, wolves. And last one is calf end with F, so calves. So students, today we have seen this all exercise question answer. If you have any doubt, then you can ask to me. So student, today we have learned alphabetical order, that is also called as ABCD order. Then we will see second chapter number 6, that is singular and plural, ekvachan आणि अनेकवचन. I hope you all understand this chapter very well. Thank you.